नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या, सुंदर, कमी वेळात होणाऱ्या 5 रांगोळ्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आणि ह्या रांगोळ्या नक्की तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करा. कारण की एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहे. तुम्हाला नक्कीच जमणार आहे. काहीच अवघड नाही त्यामध्ये. जास्त बारीक-सारीक डिझाइन पण नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या दारासमोर कमी वेळात होणाऱ्या अशा सोप्या-सोप्या रांगोळ्या जर रोज काढायच्या असतील आणि प्रत्येक दिवसाची एक नवीन रांगोळी काढायची असेल, तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. कारण की आपल्या चॅनलवर रोजच एकदम सोप्या-सोप्या, कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या दाखवल्या जातात. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होत असतो. त्यामध्ये मी नेहमीच 3, 4 किंवा 5 अशा रांगोळ्या घेऊन येत असते. जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 4-5 दिवसांच्या रांगोळ्या बघता यावा. नक्की व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघत जा आणि तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करत चला आणि कमेंट पण करत जा मैत्रिणींनो. कारण की तुम्ही व्हिडिओ बघता, रांगोळ्या पण ट्राय करतात, पण कमेंट केल्यानंतर मला समजेल की तुम्हाला रांगोळ्या कशा वाटत आहे. तुमचे काही सजेशन्स असतील, नवीन रांगोळ्या शिकायच्या असतील, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकतात. आणि मला आत्ताच मागच्या आठवड्यात एका आजींची कमेंट आलेली आहे. 72 वर्षांच्या आहे त्या. त्याही रोज दारासमोर रांगोळी काढतात. त्यांना आपली रांगोळी पण आवडते. तर 72 वर्षांच्या आजी रांगोळी काढू शकतात मैत्रिणींनो, तर आपण का नाही काढू शकत? आपण त्यांच्यापेक्षा कमीच वयाचं आहोत. त्या का काढतात रांगोळी? कारण की त्यांना माहिती आहे आपली परंपरा जपली गेली पाहिजे आणि त्यांचे जसे विचार आहे तसे आपण पण विचार करायला पाहिजे मैत्रिणींनो. कारण की आपण जर आत्ता आपली परंपरा जपली तरच आपली ही परंपरा पुढे जपली जाणार आहे, म्हणजे आपल्या मुलांच्या माध्यमातून. तर तुम्हाला मी सांगते, तुम्ही रोज दारासमोर रांगोळी काढा, म्हणजे तुमचं बघून तुमची मुलं पण रांगोळी काढायला शिकतील आणि पुढे तेही ही कला आपली अशीच ठेवतील, आपली परंपरा अशीच चालू ठेवतील. तर नक्कीच रांगोळी काढा आणि त्या आजींचं खरंच मनापासून धन्यवाद आहे. तुम्ही तुमच्या एवढ्या वयामध्ये सुद्धा रोज रांगोळी काढतात, म्हणजे त्यांना आवड आहे रांगोळी काढायची. खरंच तुमच्या एवढ्या छान कमेंटसाठी मनापासून धन्यवाद आजी. आणि अशाच छान-छान कमी वेळात होणाऱ्या सोप्या-सोप्या रांगोळ्या मी सर्वांसाठी घेऊन येत असते. जेणेकरून सर्वांना, म्हणजे जे आपल्या जुने आहेत आजी वगैरे, त्यांनाही ह्या रांगोळ्या काढता याव्यात. म्हणजे त्यांच्या काळातल्या जशा टिपक्यांच्या रांगोळ्या आणि मी नवीन पण रांगोळ्या आणत असते. सगळ्यांचा विचार करूनच मी रांगोळ्या तयार करते. तर नक्कीच तुम्ही ट्राय करत जा त्या रांगोळ्या. मला खूप आनंद होईल अशात जर तुम्ही कमेंट्स केल्यात. आणि तुमचे काही सजेशन्स असतील ते पण तुम्ही सांगू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. मी माझ्या परीने तेवढा प्रयत्न करेल की तशा डिझाईन्स तयार करण्याचा. आणि कमेंट करायला जास्त वेळ पण लागत नाही मैत्रिणींनो. नक्कीच करा. तुम्हाला जर रांगोळी जमत नसेल, छोट्या रांगोळ्यांपासून तुम्ही सुरुवात करायची. टिपक्यांची रांगोळी काढायची आधी, फुलं काढायची छोटे-छोटे. रोज प्रॅक्टिस करून करून आपोआप एक दिवस तुम्हाला रांगोळी नक्की जमेल. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. आपल्या हाताला आपोआप वळण लागतं. कुठलीही गोष्ट आपण पोटातून शिकून आलेलो नसतो मैत्रिणींनो. काही गोष्टी आपल्याला स्वतःला शिकायला लागतात आणि एकदा प्रॅक्टिस केली का आपोआप सर्व गोष्टी आपल्याला जमतात. तर नक्कीच तुम्ही रांगोळीची प्रॅक्टिस करा आणि दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढत जा. तुम्हाला नक्की छान वाटेल रांगोळी काढल्यानंतर. एकदा अनुभव घेऊन बघा. आपल्या बोलता बोलता 2-3 रांगोळ्या काढून झालेल्या आहेत. ह्या रांगोळीमध्ये आपण जो सर्कल काढलेला आहे, जसं जसं तुम्ही बोट फिरवाल तसं तसा तो मोठा होत जातो मैत्रिणींनो. तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे तेवढ्या वेळा, म्हणजे रांगोळी आहे तोपर्यंत तो फिरवत राहायचा. आणि आपण तो मिक्स कलर वापरलेला आहे. काहीच अवघड नाही बघा ह्या रांगोळीमध्ये, फक्त आपल्या बोटाचा खेळ आहे. बोटच्या मदतीनेच रांगोळी काढलेली आहे. पुढची रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची.
कधी कधी आपण असं व्हिडिओमध्ये मिक्स रांगोळ्या बघतो टिपक्यांच्या आणि ज्या बोटाने काढता येतील अशा. म्हणजे ज्यांना टिपक्यांच्या रांगोळ्या आवडतात ते बघू शकतील, त्या काढू शकतील, आणि ज्यांना फिंगरच्या रांगोळ्या आवडतात त्या काढू शकतील. पण सोप्याच रांगोळ्या आहे, ज्यांना रांगोळी येते त्यांच्यासाठी तर हे काहीच अवघड काम नाही आहे. यामध्ये आपण लाईन काढून घेतल्या क्रॉसमध्ये आणि मध्ये पिवळ्या कलरचे टिपके देऊन त्याला असा पानासारखा आकार दिला आहे. आणि कॉर्नरला म्हणजे जो टोक आहे लाईनचं तिथे 3-3 मोठे टिपके काढून घेतोय लाल कलरमध्ये. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. तुम्ही या आधीचे व्हिडिओही नक्की बघा, एकदम सोप्या सोप्या रांगोळ्या आहेत. आणि येणारे व्हिडिओही नक्की बघत राहा. तर आपली अजून एक रांगोळी बाकी आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि अशाच सोप्या सोप्या रांगोळ्या घेऊन आपण भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा आणि दारासमोर रोज छोटीशी का होणार रांगोळी काढा आणि रोज एक नवीन रांगोळी शिका. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.